राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। जत तालुक्यातील मोटेवाडी इथं मरगुबाई देवी मंदिर परिसरातील भाविकांच्या निवारा शेडची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींची चंद्रकांत पाटील यांनी मिरज येथील शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली। यावेळी गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी मैना घोष तसेच पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते। दुर्घटनेनंतर जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची घोषणा केली। जखमींवर सुरू असलेल्या उपचारांचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मरगुबाई देवी मंदिर परिसरातील निवारा शेडची भिंत अचानक कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली। या दुर्घटनेत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, 13 जण जखमी आहेत। जखमींवर मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालय, सिनर्जी हॉस्पिटल तसेच जत, संख आणि विजापूर येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे संपूर्ण जत तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते। प्रशासनाकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे। मोटेवाडी गावामध्ये मरगुबाई देवस्थान जत तालुक्यातला तिकडे एक यात्रा याविषयी बरेचसे लोक जडो झाले होते आणि तिकडे प्रचंड वाडा हे असल्यामुळे ते दुर्दैवी एक घटना घडली। तिकडे तारपत्रे आणि त्याची अँगल उडून एक भिंतीवर पडली आणि ते भिंती कसरलं आणि ते भिंती म्हणजे मागे जे लोक बसले होते त्याच्यापैकी 6 लोकांची दुर्दैवी निधन झालेली आहे आणि त्याच्यापैकी 4 महाराष्ट्रीयन आणि 2 कर्नाटकाचे आहे आणि ते सोडलासुद्धा जवळपास 13 लोकांच्या ते जखमी झालेले आहे। त्या ठिकाणी ते 13 जे जखमी झालेले आहे त्यांना जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल आणि इतर खाजगी हॉस्पिटल जत आणि मिराजमधला वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलेली आहे। माननीय पालकमंत्री महोदय आणि त्याच्यामध्ये सगळे आमचे जे सन्माननीय जनप्रतिनिधी जतचे त्यांनी पूर्ण रात्री त्याच्याबद्दलही आढावा घेतलेले आहे आणि आज त्यांची भेटही झालेली आहे आणि सुदैवी घटना हे आहे की सगळे जे जखमी झाली होती ते सगळ्याच्या सुस्थितीत आहे, त्यांना जीविताची काही हानी नाही आहे आणि ते सगळे रिकवर चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि शासनाचे मार्फत जे 6 लोक जे मयत झाले त्याच्यापैकी 4 जे महाराष्ट्रीयन आहे त्यांना शासनामार्फत जे अनुदान आहे ते उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केलेला आहे। संध्याकाळीपर्यंत ते प्रस्ताव पाठवणार। काल घटनेच्या वेळी त्या ठिकाणी महसूल आणि पोलीस प्रशासनाचे सगळे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि लगेच त्यांचे रेस्क्यू आणि सगळे जे ॲक्टिव्हिटी आहे ते झालेली आहे। धन्यवाद। पाऊस, ज्या पावसाची पिकं म्हणूनही पूर्वतयारी नसते आणि अशा घडणाऱ्या घटनाही अनपेक्षितपणे घडतात, तसं मरगुबाई देवस्थानाच्या यात्रेला कर्नाटक, महाराष्ट्रातले प्रचंड लोक येतात। यात्रेच्या दिवशी गर्दी असते पण ती बरेच दिवस चालूच राहते। कालही अशा प्रकाराने तिथे लोक एकत्र आले आणि अवेळी पाऊस आला, कोणाची तयारीच नसते ना, छत्री, रेनकोट, म्हणून आडोशाला जातो तर तो आडोसाच पडेल हे कोणाच्याच कल्पनेत नव्हतं। त्यामुळे त्या आडोशाची भिंत कोसळून 6 जण मयत झाले। 3 जत तालुक्यातले, 3 कर्नाटकाचे। कर्नाटकातून एक खूप मोठा फ्लो त्या यात्रेला येतो। मयतांमध्ये 4 पुरुष आणि 2 महिला, पुरुषांपैकी पुन्हा 2 लहान मुलं आहेत, 14-15 वयोगटातले, 2 वयस्कर आहेत। 13 जण जखमी स्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। त्यात मिरज मेडिकलला एकूण त्यातले 4 आहेत, सिनर्जीमध्ये आहेत, काही जतमध्ये आहेत, संखमध्ये आहेत, काहींना विजापूरला पाठवलं आहे। आणि त्यामुळे घटना जी आहे ती ज्याला आपण म्हणतो की कोणाच्या हातात नसलेली घटना आहे। त्यांना तरी काय माहिती की हा आडोसा पडणार आहे म्हणून। प्रचंड वाऱ्याने समोरच्या शेडचा पत्रा ह्या भिंतीवरून आपटला। तर आता मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये मिळवण्याचा प्रस्ताव कलेक्टर महोदयांनी तयार केला आहे। तो मदत पुनर्वसनला जाईल। उद्या सुदैवाने कॅबिनेट आहे, लगेच मदत पुनर्वसनच्या ज्याचे मिनिस्टर आहेत मकरंद पाटील त्यांना मी सांगून पटकन चेक मिळण्याची व्यवस्था करू। जखमींचा सगळा खर्च आम्ही करू, काही सरकारी योजनेतून होईल, काही प्रायव्हेटली होईल, ते प्रायव्हेटली पण आम्ही करू। सिनर्जी लावल्यानंतर प्रायव्हेटली बिल भरायला लागेल ते आम्ही भरू। आणि त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटनानंतर लगेच मदत मिळणं, काल सगळी महसूल आणि पोलीस यंत्रणा प्रसंगाच्या ठिकाणी होती, भराभर शिफ्टिंग झालं आहे। यात जे करावं लागेल ते शासन करणार। जत तालुक्यामध्ये असंगी तुर्कजवळ मोटेवाडी नावाचे गाव आहे। या गावामध्ये मरगुबाईचं प्रसिद्ध मंदिर आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोक यात्रेच्या दिवशी लाखोच्या संख्येने येतात, परंतु आठवड्यातले 3-4 दिवस या यात्रा सुरूच असतात आणि तशाच पद्धतीची काल दरीबडची गावातील किंवा अन्य परिसरातल्या लोकांच्या यात्रा तिथं होत्या आणि यात्रेच्या दरम्यानच पाऊस यायला सुरुवात झाली। पाऊस आल्यानंतर लोक आडोशाला जाऊन सगळी बसली, परंतु सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं तिथलं एक शेड उचलून त्या भिंतीवरती पडलं
आणि संपूर्ण भिंत जी लोक त्या आडोशाला बसली होती त्यांच्या अंगावरती पडली आहे. त्यामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना अशी घडली की 6 लोक जाग्यावरतीच मयत झालेले आहेत. त्यामध्ये 4 लोक महाराष्ट्रातील आहेत. दरीबडचीचा एक मयत आहे आणि पांडुजरी नावाचं गाव आहे, तिथं कोकरे वस्ती आहे. त्या कोकरे वस्तीवरची 3 लोकांचं दुर्दैवी निधन या घटनेमध्ये झालेलं आहे. जवळपास 13 लोक जखमी आहेत. त्यापैकी 4 लोक इथं मिरज मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. त्यांची विचारपूस आता माननीय पालकमंत्री महोदय, माननीय कलेक्टर सांगली, माननीय SP सांगली यांनी आता केलेली आहे. दुसरे पेशंट सिनर्जीला डॉक्टर आरडी साहेबांच्या हॉस्पिटल ॲडमिट आहेत. काही लोक जतमध्ये, काही लोक संकला आणि विजापूरची काही लोक असल्यामुळं काही लोक विजापूरला तिकडं दवाखान्यात शिफ्ट केलेले आहेत. तर मिरज मेडिकल कॉलेजचे सगळे पदाधिकारी आहेत, माननीय डीन साहेब, गुरव साहेब आहेत, डॉक्टर रुपेश शिंदे सर आहेत आणि इथला मेडिकल सगळा स्टाफ अत्यंत काळजीपूर्वक उपचार या सगळ्या लोकांच्यावरती करतो आहे. प्रायव्हेटमध्ये जी सगळी लोकं आहेत त्यांची सगळी जबाबदारी माननीय पालकमंत्री महोदयांनी घेतलेली आहे. ज्या लोकांचं दुर्दैवी निधन झालं आहे त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आता ह्या झालेल्या घटनेला आम्ही काही करू शकत नाही, परंतु सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आज माननीय कलेक्टर सांगली तात्काळ त्यांना मदत मिळण्याच्या संदर्भातला एक प्रस्ताव आज सरकारकडे पाठवणार आहेत. उद्या कॅबिनेट असल्यामुळं उद्या माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा आणि मी, माननीय मकरंद पाटील साहेब ज्यांच्याकडे हे खातं आहे मदत पुनर्वसन, त्यांना भेटून ही मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.